नमस्कार मित्रांनो, अहमदनगर कॉलेज ज्युनियर विंग ई क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। पुन्हा एकदा आपण आपला आवडीचा विषय चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे सेक्रेटरियल प्रॅक्टिस यामध्ये आपले नवीन प्रकरण शिकणार आहोत। मागच्या काही भागांमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती यामध्ये विशेषतः चिटणीसाची जी कार्य आहेत कंपनीच्या संदर्भात म्हणजेच भांडवल उभारणी संदर्भात ती आपण पाहत होतो। त्यामध्ये कंपनी आहे, कंपनीचे वेगवेगळ्या रूपाने भांडवल उभारणी आहे, त्याच्यामध्ये भाग आहेत, कर्ज रोखे आहेत, बॉन्ड्स आहेत, डिपॉझिट्स आहेत म्हणजे ठेवी, स्वतःचे भांडवल आहे आणि कर्जाऊ भांडवल। तर यामध्ये आपण भाग आणि कर्ज रोखे हे जे भाग भांडवल उभारणीचे मार्ग आहेत या संदर्भात आपण माहिती याआधी पाहिलेली आहे। या आपण भागामध्ये ठेवी म्हणजेच डिपॉझिट्स या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर चला तर पाहूया ठेवीच्या संदर्भात माहिती। ठेवी मित्रांनो, ठेवी किंवा डिपॉझिट्स हा शब्द जो आहे आपला परिचित शब्द आहे सर्वांच्या। त्यामध्ये ठेवी म्हणजे नेमकं काय? सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की ज्यावेळेस आपण आपल्याकडील पैसे हे बँकेमध्ये काही मुदतीसाठी विशिष्ट व्याज दरावर ठेवत असतो त्याला आपण ठेवी असे म्हणत असतो, बरोबर आहे। डिपॉझिट्स नाही, आपण मागच्या वर्षी ठेवी संदर्भात म्हणजे डिपॉझिट संदर्भात बरीचशी माहिती पाहिलेली आहे, अभ्यासलेलो आहोत। त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण ठेवी म्हणजे बँकेच्या ठेवी या समजतो आणि पैसे हे आपण शक्यतो बँकेमध्येच ठेवत असतो। पण मित्रांनो, ठेवी हा जो प्रकार आहे, जो मार्ग आहे, हा सुद्धा कंपनीमध्ये सुद्धा प्रचलित मार्ग आहे पैसे उभारण्यासाठी, भांडवल उभारण्यासाठी। मग जसे आपण बँकेमध्ये पैसे ठेवत असतो म्हणजे डिपॉझिट्स, त्याच प्रकारे कंपनी लोकांकडून, जनतेकडून पैसे ठेवीच्या रूपाने स्वीकारत असते काही विशिष्ट मुदतीसाठी आणि विशिष्ट व्याज दरावर। त्यालाच आपण म्हणणार आहोत ठेवी। आता बँकेमधील ज्या ठेवी आहेत त्या माहिती आहे आपल्याला, आपले बऱ्याचशा लोकांचं, बऱ्याचशा आपल्या घरच्यांचे किंवा आपले स्वतःचे ठेवी असतात बँकेत। एक सर्वसाधारण ठेव म्हणजे सेव्हिंग डिपॉझिट आपण त्याला म्हणतोय ना, सेव्हिंग अकाउंट। ते आपण बहुतेक जणांचं असतं बँकेमध्ये, आपलं सुद्धा असतं, तुमचं असेल, माझं असेल। त्यामध्ये आपण पैसे ठेवतो, आपल्याला काही ठराविक व्याज मिळत असते त्याच्यावर। त्याच बरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी आपल्याला माहित आहेत। करंट डिपॉझिट्स आहेत, करंट अकाउंट्स। त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, मुदत ठेव काही विशिष्ट कालावधीसाठी ठेवली जाते। रिकरिंग डिपॉझिट्स आहे, आवर्ती ठेव। स्मॉल सेव्हिंग्स डिपॉझिट्स आहेत, डेली डिपॉझिट्स आहेत। असे वेगवेगळ्या ठेवीच्या प्रकार आहेत। मात्र या ठेवी आपण बँकेमध्ये ठेवत असतो। आता आपल्या जो मूळ विषय आहे तो आहे ठेवी, पण कंपनीच्या संदर्भात। आता यामध्ये बँकेच्या संदर्भात आपण नाही तर कंपनीच्या संदर्भात ठेवी आपण याचा अभ्यास करणार। मग थोडक्यात आपल्याला जर पाहायचं तर कंपनी आम जनतेकडून म्हणजे सर्वसाधारण जनतेकडून किंवा सभासदांकडून ठेव स्वरूपात रक्कम म्हणजेच पैसे स्वीकारत असते। कशासाठी? तर कंपनीच्या भांडवलामध्ये वाढ होण्यासाठी। भांडवल उभारणीचा हा अत्यंत स्वस्त आणि सोपा मार्ग आहे। ठेवीच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केल्यामुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही, कारण ठेवी या अल्प मुदतीसाठी असतात। जसं आपण शेअर्स पाहिले, भाग हे कायमस्वरूपी असतात, ठेवी तशा नसतात। ठेवी ह्या कंपनीमध्ये अल्प मुदतीसाठी ठेवल्या जातात, फॉर शॉर्ट टर्म। मग आता याच्यावरून आपल्याला ठेवीचा अर्थ काय लावता येईल? तर ठेवी म्हणजे काय? तर कंपनीने सर्वसाधारण जनता किंवा सभासदांकडून काही पैसे किंवा रक्कम ठराविक मुदतीसाठी ठराविक व्याज दरावर
स्वीकारत असते आणि आपल्या भांडवलामध्ये वाढ करत असते, यालाच आपण काय म्हणणार आहोत, ठेवी, डिपॉझिट्स. चला मग त्यासाठी आपण कंपनी जे ठेवींचा स्वीकार करते, ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स, हे किती कालावधीसाठी करू शकते? तर सार्वजनिक ठेवी हा अल्प मुदतीचा प्रकार आहे, म्हणजे शॉर्ट टर्म. त्याच्यामध्ये कंपनी कमीत कमी 6 महिने म्हणजे 6 मंथ्स व जास्तीत जास्त 36 महिने म्हणजे 3 वर्ष या मुदतीसाठीच ठेवीचा स्वीकार करू शकते. ठीक आहे. त्यानंतर ठेवीचा अर्थ आपण पाहूया. आता सर्वसाधारणपणे आपण जो ठेवीचा अर्थ लावतो तो म्हणजे काय, तर काही मुदतीसाठी बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी पैशाची गुंतवणूक करणे, ज्यावर आपल्याला व्याज मिळत असते, या आपण सर्वसाधारणपणे ठेवीचा अर्थ आपण इथं लावतो. पण कंपनी कायदा 2013 कलम 2 नुसार ठेवीचा अर्थ आपल्याला इथं सांगितलेला आहे. काय आहे तो बघूया आपण. ठेवींच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे, ऍक्सेप्टन्स, याचा समावेश ठेवीमध्ये होत असतो. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधींचा यात समावेश होत नाही. आता बघा, याच्यात काय सांगितलंय आपल्याला कंपनी कायदा 2013 कलम 2 नुसार, तर ठेवीच्या द्वारे म्हणजे पैसा ठेवणे आणि कर्जाच्या द्वारे म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधीचा म्हणजेच पैशाचा स्वीकार करणे, याला कंपनीमध्ये ठेवी असे म्हणतात. मात्र काही पैसे स्वीकारल्यानंतर त्याला आपण ठेवी म्हणू शकत नाही. कधी? ज्या वेळेस भारतीय रिझर्व्ह बँक सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधींचा समावेश. आता समजा एखाद्या गव्हर्नमेंटने कंपनीला ग्रँट दिली किंवा सबसिडी दिली, त्याला आपण ठेवी म्हणणार का? नाही. एखाद्या व्यक्तीने कंपनीला डोनेशन दिलंय स्वइच्छेने, त्याला आपण ठेवी म्हणू का? नाही. म्हणजेच ठराविक गोष्टींचाच ठेवीमध्ये इथं समावेश होत असतो. त्यानंतर कंपनी नियम 2014 नियम 2 नुसार ठेव म्हणजे नेमकं काय, तर ठेव म्हणजे ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणे, याला आपण काय म्हणणार आहोत, याला ठेव असे आपण म्हणणार आहोत. आता थोडक्यात आपल्याला इथं काय अर्थ प्राप्त होतोय ठेवी संदर्भात, म्हणजे कंपनीच्या ठेवी संदर्भात. वी आर टॉकिंग अबाउट कंपनीज डिपॉझिट्स. when company accepts the deposits from general public, त्याला आपण काय म्हणणार आहोत की एखाद्या निधीचा कर्जाच्या माध्यमातून किंवा एखादी रक्कम कंपनी ज्या वेळेस स्वीकारते तिचा समावेश ठेवीमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार आहोत, ठेवींचा स्वीकार म्हणजे ठेवी, ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. आता ठेवीची स्वीकृती. आता कंपनी ज्या वेळेस ठेवी स्वीकारते म्हणजे कंपनी कायद्या अंतर्गत, तर या खालील दिलेल्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याचा समावेश होणार नाही, कंपनीच्या ठेवीचा समावेश. मग त्याच्यामध्ये बँकिंग कंपनी असेल, बँकिंगचे व्यवहार करणारी कंपनी आहे, किंवा ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही अशी सुद्धा असू शकते. नॉन बँकिंग फायनान्स किंवा गृह कर्ज पुरवठा कंपनी, ती कर्ज रूपाने ठेवीस पैसा पुरवते. आता मग ठेवीचा स्वीकार किंवा ठेवी कोणाकडून कंपनी स्वीकार करते, आणि ज्या वेळेस कंपनी स्वीकार करते ठेवीचा, ते कोणाकडून करते आणि कशाला ठेवी म्हणायचं. तर मग ठेवीची स्वीकृती कोण करू शकतं, आपल्याला इथे दिलेले आहे, आणि कोणाकडून केलं जाऊ शकतं, कंपनीद्वारे. आता इथं आपल्याला एक आकृती दिलेली बघा, तुम्हाला एक आकृती दिसते स्क्रीनवर, ठेवीची स्वीकृती. त्याच्यामध्ये 2 व्यक्तींकडून किंवा समूहाकडून आपल्याला ठेवी स्वीकारल्या जाऊ शकतात, म्हणजे कंपनीला. बघा, सभासदांकडून ठेवी म्हणजे डिपॉझिट्स फ्रॉम मेंबर्स, आणि जनतेकडून ठेवी डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक. ठीक आहे. मग सभासदांकडून
कोण ठेवी स्वीकारू शकते, तर खाजगी कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. त्यानंतर सार्वजनिक कंपनी म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपनी आणि पात्र सार्वजनिक कंपनी. आता पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे ज्या कंपनीला कंपनी कायद्यानुसार आणि गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, राज्य शासन असेल, यांच्या आदेशानुसार तिला पात्र सार्वजनिक कंपनी असं दर्जा दिलेला आहे, ती कंपनी. त्यानंतर जनतेकडून काही ठेवी स्वीकारू शकते कोण, तर पात्र सार्वजनिक कंपनी. त्याला आपण पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणतो, पण पात्र सार्वजनिक कंपनी. आणि सरकारी कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी, सरकारची कंपनी. या प्रकारे ठेवीची स्वीकृती इथं सभासदांकडून आणि जनतेकडून इथं होत असते. आणि कोण करत असतं ते देखील आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये खालील कंपन्या सभासदांकडून व जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात. आता खाजगी कंपनी, खाजगी कंपनी कोणाकडून स्वीकारू शकते बघा. खाजगी कंपनी सभासद असेल, संचालक असेल किंवा संचालकाचे नातेवाईक असेल, यांच्याकडून ठेवी स्वीकारू शकते. मी खाजगी कंपनी बाबत बोलतोय, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ती संचालक असेल, सभासद असतील किंवा संचालकांचे नातेवाईक असतील, यांच्याकडून ठेवी स्वीकारू शकते. त्यानंतर सार्वजनिक कंपनी म्हणजे पात्र कंपनी सोडून, ज्या कंपनीला पात्र कंपनी असा दर्जा दिलेला आहे, ते सोडून सार्वजनिक कंपनी सभासद किंवा संचालकांकडून ठेवी स्वीकारू शकते. ठीक आहे. त्यानंतर पात्र सार्वजनिक कंपनी. आता पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे कोण, असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल किंवा पडला असेल. मग त्याला आपण पाहूया. पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे नेमकं कुणाला म्हणायचे व कशाला म्हणायचं. आता बघा इथं दिलेलं आहे, पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी. कोणती कंपनी, तर जिची निव्वळ मालमत्ता म्हणजे नेट असेट्स ही 100 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजे 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, अशी पात्र कंपनी. किंवा जिची वार्षिक उलाढाल, वार्षिक म्हणजे आपण अॅन्युअल टर्नओव्हर असं त्याला म्हणू, हा 500 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजे 500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. आणि सभासदांच्या सभेमध्ये ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी सार्वजनिक कंपनी. तिला आपण काय म्हणणार आहोत, पात्र सार्वजनिक कंपनी. परत एकदा सांगतो तुम्हाला, जिची निव्वळ मालमत्ता म्हणजे नेट असेट्स हे रुपये 100 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजेच काय 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. आणि वार्षिक उलाढाल म्हणजेच अॅन्युअल टर्नओव्हर ही 500 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजे 500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर सभासदाच्या सभेत म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, त्यामध्ये ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून, विशेष ठराव म्हणजे स्पेशल रेझोल्युशन संमत करून, म्हणजे त्याला मान्यता देऊन हे मान्य केलेलं आहे, अशी सार्वजनिक कंपनी. त्याला आपण पात्र सार्वजनिक कंपनी असे म्हणणार आहोत. आता समजलं पात्र सार्वजनिक कंपनी हे कशाला बनाय. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. ठेवीची स्वीकृती नूतनीकरणाच्या अटी व शर्ती. आता बघा, किंवा ठेवी स्वीकृती आपण म्हणू, त्याच्या अटी व शर्ती किंवा नूतनीकरणात म्हणजे रिन्युअल ऑफ डिपॉझिट्स, याच्या अटी व शर्ती आपल्याला इथं पाहायच्या आहेत. मग बघा, ठेवीची रक्कम. आता खाजगी कंपनी बाबत आपण पाहूया. खाजगी कंपनी आपल्या सभासद किंवा संचालकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून म्हणजे रिलेटिव्ह ऑफ डायरेक्टर्स यांच्याकडून कंपनीचे जे वसूल भाग भांडवल आहे म्हणजे पेड अप शेअर कॅपिटल आणि मुक्त राखीव निधी म्हणजे फ्री रिझर्व्ह 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते.
आता बघा, वसूल भाग भांडवल पेड अप शेअर कॅपिटल प्लस राखीव निधी म्हणजे फ्री रिझर्व्ह, याची जी रक्कम आहे त्या रकमेच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. ठीक आहे, खाजगी कंपनी. पण त्याच्यामध्ये बघा दुसरा एक पॉइंट किंवा मुद्दा असा दिलेला आहे की कंपनी कायदा नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्यांना म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वसूल भाग भांडवल पेड अप शेअर कॅपिटल व मुक्त राखीव निधी म्हणजे फ्री रिझर्व्ह याच्या 100% पेक्षा जास्त ठेव स्वीकारता येते. बघा आता कुणाला, तर कंपनी कायदा यामध्ये नमूद केलेल्या कंपन्यांना, खाजगी कंपन्यांना, खाजगी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना 100% पर्यंत ठेव रूपाने स्वीकारू शकते. मात्र ज्या अशा कंपन्या आहेत ज्या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे खाजगी कंपन्या, त्यांना त्यापेक्षा जास्त ठेव स्वीकारता येते. ठीक आहे, समजलं. आता पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे सार्वजनिक कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी. ठीक आहे, मात्र पात्र कंपनी सोडून, आता पात्र कंपनी काय याआधी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग पात्र कंपनी सोडून जेव्हा ठेव रक्कम वसूल भाग भांडवल वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25%ची मर्यादा पूर्वीच पार केलेली आहे, तर अशा वेळेस कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारता येत नाही, ठेवी स्वीकारू शकत नाही. कधी बघा, ठेव रक्कम वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25% पेक्षा जास्त झालेली आहे का नाही. म्हणजे उदाहरण, तुमची ठेव रक्कम व भांडवल व राखीव निधी हे 100 रुपये असेल आणि ती त्या निधीच्या 25% तुम्ही याआधीच ठेवी गोळा केलेला आहे, म्हणजे 25 रुपये याआधीच गोळा केलेले, मग मात्र तुम्हाला ठेवी रूपाने भांडवल उभारता येणार नाही, कारण 25% मर्यादा जी आहे ही तुम्ही पार केलेली आहे. आपण कोणाबाबत बोलतोय, आपण बोलतोय हे सार्वजनिक कंपनी म्हणजे पात्र कंपनी सोडून, या पात्र कंपनी सोडून कंपनी बाबत आपण इथं बोलत आहोत. ठीक आहे, मग आता पुढे पाहूया की पात्र कंपनी संदर्भात काय नियम आहेत किंवा काय तरतुदी आहेत किंवा काय अटी आणि शर्ती आहेत त्या. चला पाहूया मग पात्र सार्वजनिक कंपनी. आता सभासदांसाठी जर कंपनीने ठेव मर्यादा वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांच्या 10% ओलांडली असेल तर ठेवी स्वीकारता येणार नाही. आता याआधी ठेव म्हणून कंपनीने 10% जास्त रक्कम ही स्वीकारलेली आहे सभासदांकडून, पात्र सार्वजनिक कंपनीने. आता इथं मात्र सभासदांकडून ठेवी स्वीकारता येणार नाही, कारण 10% जी मर्यादा आहे ही इथं पार केलेली आहे. त्यानंतर सर्वसामान्य जनता. आता सभासदांकडून आपण पाहिलं पात्र सार्वजनिक कंपनी जी आहे सभासदांकडून मुक्त राखीव निधी आणि वसूल भाग भांडवल याच्या 10% पेक्षा जास्त ठेवी काही स्वीकारू शकत नाही. मग सर्वसामान्य जनताकडून किती स्वीकारू शकते असा प्रश्न निर्माण होईल. तर मग तिथं आपण पाहू शकता की वसूल भांडवल व राखीव निधी यांच्या सरासरी 25% इतकी रक्कम ओलांडली असेल तर जनतेकडून ठेवी स्वीकारता येणार नाही. आता सभासदांचं पाहिलं आपण 10%, जनतेकडून सर्वसामान्य जनतेकडून पात्र कंपनीने या आधी वसूल भांडवल व राखीव निधी याच्या 25% होईल इतकी रक्कम ठेवी म्हणून स्वीकारलेली आहे याआधी. आता परत जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते का सर्वसामान्य जनता? तर कंपनी सर्वसामान्य जनतेकडून तर स्वीकारू शकत नाही. कारण का? आपल्याला कंपनी कायद्याने अशी अट दिलेली आहे की सर्वसामान्य जनतेकडून जर पात्र सार्वजनिक कंपनीस ठेवी स्वीकारायच्या असतील तर त्या वसूल भांडवल
व राखीव निधी याच्या 25% जास्त असता कामा नये. आणि याआधी जर तुमचं 25% ही मर्यादा पूर्ण झालेली आहे, ओलांडलेली आहे, तर मात्र तुम्हाला आता ही जी काही ठेवी आहेत ह्या सर्वसामान्य जनतेकडून स्वीकारता येणार नाही. पात्र कंपनी बाबत आपण बोलतो आहे. ठीक आहे. पुढे चालून असं आपल्याला सांगितलं जातंय, म्हणजे कंपनी कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की सरकारी कंपनी वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकणार नाही. आता आपण सरकारी कंपनी बाबत बोलतोय. याआधी आपण खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि पात्र सार्वजनिक कंपनी या 3 प्रकारच्या कंपन्याबाबत याआधी आपण चर्चा केलेली आहे, माहिती समजून घेतलेली आहे. आता आपण पाहतोय सरकारी कंपनी बाबत. सरकारी कंपनी सर्वसामान्य जनतेकडून किती ठेवी स्वीकारू शकते बरं? याला काही मर्यादा आहे का? होय, कितीही ठेवी स्वीकारायच्या येतील तशा असं नाही. काय कंपनी कायद्यानुसार काही मर्यादा दिलेल्या आहेत, त्याच आपण इथं पाहत आहोत. मग सरकारी कंपनीस वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी याच्या 35% पेक्षा जास्त जर ती रक्कम होत असेल तर ठेवी यापुढे स्वीकारता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय, या आधी कंपनीने वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी याच्या 35% रक्कम होईल इतकी ठेवीची रक्कम स्वीकारलेली आहे. मात्र आता इथं मर्यादा 35% ही जी मर्यादा आहे ही ओलांडल्यामुळं आता सरकारी कंपनीला अजून ठेवी स्वीकारता येणार नाही. ठीक आहे. मग मित्रांनो, आता आपण या तासामध्ये ठेवी संदर्भात बरीचशी माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये ठेवीचा अर्थ पाहिलेला आहे. ठेव रूपात किंवा कर्जाच्या रूपात कंपनी सर्वसामान्य जनतेकडून आणि सभासदांकडून किंवा संचालकांकडून, त्यांच्या नातेवाईकांकडून जे काही रक्कम स्वीकारते ठराविक मुदतीसाठी, तिला आपण ठेवी असे म्हणतो. त्यानंतर आपण असं पाहिलेलं आहे की कंपनी कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने या मर्यादेसाठी, या कालावधीसाठीच ठेवींचा स्वीकार करू शकते. म्हणजे कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 3 वर्ष, 36 महिने म्हणजे 3 वर्ष, या कालावधीसाठीच कंपनी ठेवी स्वीकारू शकते, त्याच्या पुढे नाही. मग त्यानंतर आपण कोण ठेवीचा स्वीकार करू शकतं या आकृतीच्या माध्यमातून पाहिलं. सभासदांकडून, जनतेकडून, खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल, पात्र सार्वजनिक कंपनी आहे, पात्र सार्वजनिक कंपनी, त्यानंतर सरकारी कंपनी आहे, या सभासदांनी जनतेकडून ठेवी स्वीकारतात. त्याचबरोबर आपण पाहिलंय की कंपनी जी आहे ती ठेवीची स्वीकार जो करतो ती कुठल्या मर्यादेपर्यंत करत असते आणि त्यासाठी काय काय तरतुदी आहेत, या तरतुदी आपण या आकृतीच्या माध्यमातून देखील पाहिलेले आहे. आता मित्रांनो, आपण ठेवी हे प्रकरण आपण आपले चालू केलेलं आहे. तर यानंतर आपण आपलं जे काही ठेवी संदर्भात अजून माहिती आहे ती आपण पाहत राहणार आहोत. आणि तोपर्यंत आपण इथं थांबूया आणि स्टे सेफ अँड बाय.